आणि आता बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया टॉप 25 मधून। आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी जिल्हा प्रमुख आणि संपर्क प्रमुख नेत्यांची बैठक घेतली। राज्यभरात स्थानिक पातळीवर युती आघाडी करण्यासंदर्भात आढावा घेण्याच्या सूचना दिल्या। मनसेच्या केंद्रीय समितीची बैठक, विभागवार अहवालावर बैठकीत चर्चा। मनसेकडून मुंबईतील उत्तर मध्य मुंबई भागाचा आढावा। बारामतीमधील एआय कार्यक्रमाला अजित पवार यांची दांडी। अजित पवार यांची माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या प्रचाराला आधी पसंती। बारामतीमधील एआय कार्यक्रमाला अजित पवारांनी दांडी मारली। मात्र या कार्यक्रमात सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात दिलखुलास गप्पा रंगल्याचं पाहायला मिळालं। जळगावमध्ये पोलिसांच्या त्रासाला कंटाळून मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर एका ठेकेदाराचा आत्मदहनाचा प्रयत्न। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी अतुल वंजारी यांच्याकडून छळ केला जात असल्याचा आरोप। जळगावमधील पिंपरीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवत निषेध। कर्जमाफीचं आश्वासन सरकार पाळत नसल्याचा आरोप करत हे आंदोलन। इयत्ता पहिलीपासून त्रिभाषा सूत्र लागू करत शालेय शिक्षण विभागाकडून नवीन वेळापत्रक जाहीर। त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी करण्यावर शालेय शिक्षण विभाग ठाम। तिसऱ्या भाषेतील हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे लवकरच राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता आहे। मनसेच्या आंदोलनामुळे विषयाला वेगळं वळण लागू नये यासाठी ही भेट असेल। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंना खंडणी मागितल्याचं प्रकरण, दिल्लीतून नामांकित ज्योतिषाला अटक। अशोक शर्मा असं अटक केलेल्या ज्योतिषाचं नाव। धनंजय मुंडेंना हायकोर्टाचा दणका, पत्नी करुणा हिला पोटगी नाकारण्याची धनंजय मुंडेंची मागणी कोर्टानं फेटाळली। कौटुंबिक न्यायालयानं लागू केलेल्या पोटगीतील 50% रक्कम कोर्टात जमा करा, न्यायालयाचे आदेश। नणंदेच्या त्रासाला कंटाळून 31 वर्षीय विवाहितेनं 6 वर्षाच्या मुलीसह आत्महत्या केल्याचं प्रकरण, पतीला अटक तर नणंद आणि सासू विरोधात गुन्हा दाखल। बीडमध्ये पोलीस कर्मचाऱ्याकडूनच 10 लाखांसाठी पत्नीचा छळ, पिंपळनेर पोलीस ठाणे हद्दीतील घटना। या प्रकरणात पिंपळनेर पोलीस ठाण्यात 4 जणांविरोधात गुन्हा दाखल। वाशिमच्या दिशा बाल सुधारगृहात 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली आहे। निरीक्षण गृहाच्या 12 फूट उंच भिंतीवरून उडी मारून पळ काढल्याची माहिती। या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल। छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिक्रमण केलेल्या दुकानांवर महापालिकेकडून धडक कारवाई करण्यात आली। एकूण 50 दुकानांवर कारवाई करण्यात आली। नोटीस देऊनही अतिक्रमण न हटवल्यानं महापालिकेनं बुलडोझर चालवलं। अकोल्यात मनसे कार्यकर्त्यांचं रास्ता रोको आंदोलन। रस्त्याच्या विस्तारीकरणाचं काम अद्याप पूर्ण न झाल्यानं नागरिक संतप्त। याकडे संबंधित विभागाचं लक्ष वेधण्यासाठी मनसेचं आंदोलन। कोल्हापुरातील वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर महापालिका आक्रमक झाली आहे। वाहतूक सुरळीत करण्यासाठी महापालिका ॲक्शन मोडवर। मोटेगावकर सरांच्या आरसीसीचा नीट परीक्षेत डंका। दरवर्षीप्रमाणे यंदाही विद्यार्थ्यांची यशस्वी घौडदौड। तब्बल 363 विद्यार्थ्यांना 500 पेक्षा अधिक गुण। धाराशिव जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या 800 पैकी 275हून अधिक शाळा धोकादायक बनल्यात। भिंतींना तडे गेल्यानं स्लॅब धोकादायक बनल्यानं विद्यार्थी जीव मुठीत घेऊन शिकतायत। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 जलाशयांमध्ये अवघ्या 24 तासात 12% वाढ झाली आहे। मागील काही तासांपासून झालेल्या पावसामुळे जलसाठा 25% आलाय। नाशिक शहरात उद्या सकाळी 9 ते सायंकाळी 6 पर्यंत पाणी पुरवठा बंद असेल। जलशुद्धीकरण केंद्रातील कामांसाठी पालिकेनं हा निर्णय घेतलाय। पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसाच्या संततधारेमुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ। पावसामुळे शिरूर तालुक्यातील भीमा नदीच्या पाणी पातळीत वाढ। भीमा नदीवरील छोटा पूल पाण्याखाली गेल्याचं चित्र।